बीट केलंय, अगदी चांगली गोलंदाजी मानावी लागेल. तर पॉवर प्ले म्हटल्याच्या नंतर अगदी हाणामारीचा षटक असतो तो मात्र स्तब्ध. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करतोय. एक एक निर्धाव चेंडू किती महत्त्वाचा आहे तो प्रत्येक सामन्यामध्ये देखील प्रत्यक्षात पाहायला मिळेल आपल्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. अगदी खोता कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि गणेशाला मात्र अगदी निर्धाव चेंडूची सांगता करतोय. कारण पॉवर प्ले म्हटल्याच्या नंतर अगदी चौकार षटकारांची आतिषबाजी होत असते. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. पंच मात्र दुसऱ्या चेंडूवरती कवायत करतायत. दोन्ही हात समांतर केलेत. एक अवांतर धाव मिळते आणि स्कोअर बोर्डवरती श्री गणेशा होतोय तो वाईट या धावसंख्येने. एकही धावसंख्या होते ती बोंडिवली या संघाची. श्री गणेशा मात्र होतोय. गणेश मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. सुशांतकडे मात्र अनुभव आहे. 5-6 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कस लोअरची गोलंदाजी करतोय. तिसरा चेंडू हाताळतोय. पाहूया काय होतंय. अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. जातोय सीमारेषेकडे, येतोय खणखणीत षटकार सीमारेषे पार. छत्रपतींचा छावा आणि पहिल्यांदाच मिळवून द्या षटकार सीमारेषे पार. डीजे थँक्यू डीजे सुमित दादा. अगदी चेंडू द्यायचा आहे नवीन. अगदी 7 हा आकडा मित्रांनो आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे. 7 या आकड्याचं महत्त्व तुम्हाला सांगतो. आयुष्यात लग्नाचे फेरे घेतो 7, जगाचे आजोबा 7 आणि इंद्रधनुष्याचे कलर देखील 7 आणि ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं त्या महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक देखील 7 आहे. तेवढीच मात्र बोंडिवली या संघाची धावसंख्या होते ती 7. आता मात्र कोण कोणाला देतोय 7. गणेश अगदी फलंदाजीतून बोंडिवली या संघाला की स्वतः कर्णधार सुशांत आपल्या संघाला, अतकोल या संघाला. कारण अगदी 2 चेंडूवरती धावसंख्या मात्र होते ती 7. अगदी पहिला चेंडू सीमारेषे पार काढण्याचा प्रयत्न केला, यशस्वी देखील झालाय. तर पहिला षटक अगदी पॉवर प्लेचा आहे, म्हणजे हाणामारीचा षटक आहे. त्याच्यावरती मात्र प्रहार केला. पहिला षटकार लगावण्यामध्ये दुसऱ्या पर्वामध्ये यशस्वी झाला तो गणेश. कारण सकाळचा जर सत्र पाहिला ना तर अगदी गोलंदाजीच्या बाजूने वर्चस्व असतो. पण प्रथम अगदी फलंदाजी चांगल्या प्रकारे करतोय तो गणेश. 6 धावसंख्या त्याची वैयक्तिक होते. संघाची मात्र धावसंख्या होते ती 7. 3 चेंडूमध्ये अगदी निर्णायक चेंडू 2 फेकले गेलेले आहेत. एक अवांतर धाव मिळाली व्हाईटच्या स्वरूपामध्ये. अगदी 3 चेंडूचा सामना करायचा आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल कदाचित गणेश, पण अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. ऑफसाईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणातून थोडीशी चूक होते. पण लगेचच अगदी एक धाव घेण्यामध्ये रोखू शकलेत. एका धावेबरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धावसंख्या मात्र होती ती 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट. गोलंदाजीतून सुशांत की निकेश जीमन. अगदी पहिला चेंडू खेळण्याची मुभा त्याच्या बाजूने जाते. सुशांतने मात्र कमबॅक केलं. या गोलंदाजाला मात्र मानावं लागेल. एक षटकार लगावल्याच्या नंतर इतकं मोठं कमबॅक त्यांनी केलंय की आपल्या संघाला दुसऱ्या चेंडूवरती मात्र फक्त 1 धाव खर्ची केली गेली आणि 1 धावेबरोबर बोंडिवली या संघाची धावसंख्या मात्र होते ती 8. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आहे. पाहूया निकेश पहिला चेंडू अगदी हाताळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रहार केलाय. जातोय सीमारेषेकडे, येतोय खणखणीत. पंचाचा निर्णय येईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. संजय सर मात्र आमच्याकडे येत आहेत. येतोय सीमारेषे पार खणखणीत चौकार. डीजे थँक्यू डीजे. अगदी बोंडिवली या संघाची धावसंख्या होते ती 12. 12 म्हटल्याच्या नंतर ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं त्या अगदी युवराज सिंगचा जर्सी क्रमांक 12 आहे आणि तोच फलंदाजीवरचा मात्र लेफ्ट हँड बॅट्समन आहे तो निकेश. चौकार षटकारांची आतिषबाजी करत होतो. पहिल्या चेंडूवरती खणखणीत ज्यांनी चौकार लगावला. स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावत नेतोय. पहिला षटक हाताळत असताना महागडं षटक कदाचित मानावं लागेल. अगदी चेंडू फेकले गेलेले आहेत. निर्णय चेंडू असेल तो शेवटचा. अगदी शेवटचा चेंडू आहे. किती धावांपर्यंत मजल मारताय. अगदी खेळण्याचा प्रयत्न मात्र येतोय सीमारेषे पार. 1 पाऊंड सीमारेषे पार. निकेशच्या बॅटमधून येतोय चौकार. डीजे
थँक्यू डीसे. नक्की रायगड जिल्हा जगती अगदी महाराष्ट्राची शान आहे, पण क्रिकेट पण मात्र आमची जान आहे. त्याचप्रमाणे मात्र क्रिकेट खेळत आहेत ते दोन्ही खेळाडू गणेश आणि एका बाजूला निकेश. निकेशने मात्र 2 चेंडू हाताळले. वैयक्तिक धाव संख्या ही 8 होते त्याची आणि खरोखर अगदी गोलंदाजाचा चांगला समाचार घेतला. 2 चेंडूवरती खडखडीत 2 चौकार देखील लगावले गेले आणि संघाची मात्र वाढती धाव संख्या नेऊन ठेवली ती बिनबाद 16 ही धाव संख्या होते ती बोंडिवली या संघाची. कारण सलामीवीर मित्रांनो का म्हटलं जातं, घर ज्यावेळेस आपण बांधायला घेतो ना, घराचा जसा पाया मजबूत असावा लागतो आणि एखादा पाया जर मजबूत असेल तर वरती किती घर मजबूत किती वजन असलेला असला तरी मात्र घर मजबूत होतो. त्याचप्रमाणे मात्र सलामीवीर जोडीने जर अचूक फलंदाजी केली तर मात्र समोरच्या टार्गेट आपण संघासमोर ठेवू शकतो. त्याचप्रमाणे मात्र ही फलंदाजी मात्र करतायत दोन्ही सलामीवीर जोडी. एका बाजूला गणेश, दुसऱ्या बाजूला निकेश. फलंदाजी मार्कवर संघाकडून दुसरं आणि स्वतः वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे अक्षय. अगदी 5 चेंडूंचा मात्र सामना असेल. एक षटक 5 चेंडूचा असेल. 4-5चं कॉम्बिनेशन मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये देखील ठेवलं गेलंय. प्रत्येक कर्णधारांनी मात्र या गोष्टीची दखल घ्यायची आहे. गणेशची मात्र वैयक्तिक धाव संख्या होते ती 7. एक षटक समाप्त होताच ती बिनबाद बोंडिवली या संघाची मापक अशी धाव संख्या होते. स्कोरबोर्डवरती धाव संख्या लगावलं जात आहे. 5 चेंडूवरती 16 ही धाव संख्या. अगदी 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला एक इनिंगचा सामना संपला पाहिजे. आयोजकांच्या वतीने मात्र आपल्याला सूचना येते जास्त टीम मिटिंग मित्रांनो करू नका, कारण वेळेचं भान देखील आपण टाइम इज मनी वेळेला खूप महत्त्व द्यायचं आहे. मी गोलंदाजाला विनंती करतो अक्षय अगदी पेनल्टीराईज केलं जाईल. आपण या गोष्टीची देखील दखल घ्यायची आहे. गणेशने मात्र ऑफसाईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. येतोय सीमारेषे पार खडखडीत षटकार. डीजे थँक्यू डीसे. नक्कीच गणेशने मात्र पहिला चेंडू अगदी पहिल्या ओव्हरमध्ये कधी निर्धाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि मात्र आता आपले हात खोलले गेले. तो ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. धाव संख्या मात्र होते ती 21 बोंडिवली या संघाची. अचूक फलंदाजी मात्र करतोय. दुसरा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय. त्याच पद्धतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण मात्र थोडासा पुढे घेतला गेला आणि त्याचा फायदा मात्र घेतला गेला. सीमारेषे पार येतोय खडखडीत चौकार. पंचांचे देखील स्टायलिश मध्ये चौकारीची इशारा करतायत आमचे डीजे मास्टर सुमित दादा. विनंती धाव. थँक्यू डीजे. धाव संख्या मात्र होते ती 25 बिनबाद 25. ओके चालेल डीजे. आमचे स्कोरर भूमीतून तरी काय थोडीशी मिस्टेक झाली, पण मात्र धाव संख्या होते ती 26. कमबॅक केलं या गोलंदाजाने मानावं लागेल. गणेशला मात्र यार्करचा चेंडू टोचला गेला, पण एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाही आहेत. अगदी वाढती धाव संख्या पुढे होती ती 26 27 27. अगदी चांगला कमबॅक केलं या गोलंदाजाने अक्षयने. 3 चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूवरती अगदी षटकार लगावला गेला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि नंतर मात्र कमबॅक केले. एक धाव मात्र खर्ची केली गेली. मानावं लागेल या गोलंदाजाला. बारी बारी तो कभी तुम्हारी तो कभी हमारी. तुम्हाला षटकार मारू शकतो, तुम्ही तुला एक धाव देखील देण्यामध्ये रोखू शकतो, अशी मात्र गोलंदाजी केली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. कमबॅक केलाय. कधी समुद्राला भरती तर कधी ओटी. त्याचप्रमाणे मात्र प्रेक्षेपण पाहायला मिळते गोलंदाजीतून. ते अगदी अक्षयच्या. निकेशला मात्र स्तब्ध ठेवलंय. वैयक्तिक धाव संख्या मात्र त्याची होती ती 4, 8
आणि मात्र त्याला स्तब्ध ठेवलंय. मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे युवराज सिंग प्रमाणे. त्याला सकाळी आपण हुकमा दिली. पाहूया काय होतंय. फुल टॉस मिळाले. एक साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. येतोय सीमारेषे पार. खणखणीत चौकार. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच आमचे सुमित दादा देखील डीजे मास्टरच्या माध्यमातून बोलतायत की आपण साईला भेटायला जायचं का, पण नाही. अगदी गणेश आणि मला वाटतं निकेश मात्र प्रत्येक चेंडू मात्र सीमारेषे पार करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा लक्ष दिवसभराचा कदाचित असेल, या चषकाचं कदाचित मानकरी ठरायचं असेल. त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी पाहायला मिळते. पण गोलंदाजीतून मात्र वर्चस्व करावं लागेल, कमबॅक करावा लागेल. घातक अशी मात्र फलंदाजी होते, कारण धावसंख्या होती ती 31, नो लॉस. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. सकाळचं सत्र जर पाहिलं ना मित्रा, तर अगदी दवबिंदू असतात. गोलंदाजांना माफक अशी साथ मिळत असते. मात्र फलंदाजी मात्र अचूक पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांची, ती म्हणजे गणेश जीमन आणि निकेश जीमन यांची. निकेशने मात्र 3 चेंडू हाताळले. अगदी वैयक्तिक धावसंख्या ही 12. गणेश मात्र 2 षटकार लगावून 1 चौकार लगावून मात्र अचूक फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय तो सुशांत. वैयक्तिक तिसरं षटक आणि संघाकडून तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय तो सुशांतला पुन्हा एकदा षटक दिलं गेलेलं आहे. विश्वास दाखवले, स्वतः कर्णधार आहे. खांद्यावरती आपल्या जबाबदारी येत आहेत. अगदी पहिला षटक हाताळला, तिसऱ्या षटकासाठी त्याला आणलं गेलंय स्वतः कर्णधार आहे. आपल्या खांद्यावरती विश्वास घेतोय. गणेश मात्र मोठी फटके खेळण्याचा प्रयत्न केलाय मनगटाचा वापर आणि चेंडूने मात्र घेता होता हवाई चपर. जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत चौकार. डीजे नक्कीच अगदी पंढरपूरची आठवण करून दिली. म्हटलं जातं ना, विठो पंढरी भूमी वैकुंठ केली, सदा सासवे तू कराव्या सुकेली, सदा रंग इच्छिती साधू संगा आणि नमस्कार माझा तुला पांडुरंगा. त्याचप्रमाणे मात्र गणेश मात्र अचूक फलंदाजी करतोय. मानावं लागेल या गणेशला. वैयक्तिक मात्र त्याचे फलंदाजीतून अगदी बॅटमधून गणेश का बल्ला पुरे मैदान में मचा रहा है हल्ला. त्याचप्रमाणे मात्र अगदी साईड देखील गोलंदाजी चेंजेस केली जाते. पण गणेश तर सुशांतला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. यारकरची गोलंदाजी केली आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय डीजे. भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो निलेश. आपल्या देखील खांद्यावरती जबाबदारी असतील. पहिला हादरा बसलाय तो बोंडविली या संघाला. अचूक फलंदाजी मात्र करतायत ते. अकबल या संघाकडून गोलंदाजी मार्गवर सज्ज, स्वतः कर्णधार. थोडीशी साईड चेंजेस केलं, त्याचा मात्र त्याला फायदा झाला. निलेश मात्र बॉलवरची टप्प्याची गोलंदाजी करतोय. सेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी मिस्टेक होती, त्याचा मात्र फायदा घेत काय. एकेरीचं दुहेरीमध्ये रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल या दोन्ही फलंदाजाला, तो म्हणजे निकेश आणि निलेशला. पहिल्या चेंडूवरती अगदी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वीरित्या पार होत आहेत. कारण मित्रांनो, एक एक धाव संख्या किती महत्वाची आहे खेळाडूंना माहीत आहे. एक एक धावेने मात्र सामन्याचं परिवर्तन बिघडून जातो. अचूक गोलंदाजी मात्र करतोय तो सुशांत.
खोलवर टप्प्याची ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणाकडे थोडीशी मिस्टेक होते. बाउंड्री लाईनकडे चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि येतोय सीमारेषे पार, खडखडीत चौकार. ठीक आहे. देवी क्रिकेट संघाच्या वतीने, पेवेकोण यांच्या वतीने, गावाच्या वतीने मनपूर्वक मान्यवरांचं देखील ज्याच्या संमान केलं जाईल. अगदी गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो स्वप्नील. हाणामारीचा षटक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजी आहे तो निलेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो निकेश. स्वप्नील मात्र कमबॅक केलाय. मिड विकेटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं त्याला थोडीशी चुकी होते, त्याचा मात्र फायदा घेतात. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. अगदी यशस्वी देखील होते आणि दोन धावा बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 42-44. मी आपला पेवेगावच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष अरविंद दुर्गवले यांना इथे स्टेजवरती आमंत्रित करतो आणि मी आपल्या कर्णदेवी क्रिकेट संघाचे कॅप्टन आकाश टक्के यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा. अगदी क्षेत्ररक्षण अचूक केलं गेलंय. अगदी षटकारच्या दिशेने चेंडू होता. पंचांचा निर्णय येईपर्यंत पंच. त्यानंतर मी आपल्या मंडळाचे मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष विजयजी नागटे यांना सुद्धा आमंत्रित करतो. पंचांचा मात्र इशारा येतोय. षटकार सीमारेषे पार, खणखणीत. अगदी मानावं लागेल. आमचे प्रेक्षक वर्ग देखील अचूक पंचगिरी देखील लाईनअपच्या बाहेर करतायत आणि या षटकाराबरोबर मात्र धाव संख्या होते ती बोटिवली या संघाची 50. एकदा जोरदार टाळ्या. अगदी चौथा षटक चालू असताना यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित होतो आपल्या कर्णदेवी क्रिकेट संघाचे कर्णधार समाधान सकपाळ्याला. अगदी दोन चेंडू फेकले गेले. गोलंदाजीतून स्वप्नील गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्याचा सामना मात्र निलेश अचूक पद्धतीने करतोय. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र चेंडूच्या मागे अगदी धावतोय आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि तिसऱ्या धावेचं मात्र कॉल दिलं जातोय. पाहूया काय होतंय समीकरण. नाही, थोडीशी रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते. डीजे 2 धावा मिळत आहेत. स्ट्राईक एंडला येऊन ठेपला येतो. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज तो निकेश आणि मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते तो दर्शन. धावसंख्या मात्र होती ती अगदी बोंडिवली या संघाची 52. 2 बाद. गोलंदाजीतून कमबॅक केलाय ते स्वप्नीलने
अगदी शेवटचे 2 चेंडू मात्र बाकी आहेत या षटकातील. युवराज सिंगला म्हणजेच अगदी निकेशला अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. त्याच्या फलंदाजीतून देखील 3 चौकार लगावले गेले. स्वप्नीलला मात्र अनुभवपणाला लावावा लागेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी अगदी पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जातोय आणि मोठा हादरा बसतोय तो बोंडविली या संघाला. कमबॅक केलंय डीजे. अगदी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. संदीप ज्याचा जर्सी क्रमांक 13 आहे. 13 क्रमांक म्हटल्याच्या नंतर श्रीलंकेच्या मेंडिसचा अगदी जर्सी क्रमांक आहे. या मेंडिसला मात्र हा जर्सी क्रमांक अनलकी क्रमांक समजला जातो क्रिकेटमध्ये आणि त्याने मात्र फलंदाजी करत असताना यशस्वीरित्या पार केलंय. त्याचप्रमाणे मात्र आता दर्शनला एक चेंडू हाताळण्याची मुभा आहे. पण लेफ्ट हँड बॅट्समन आहे. गोलंदाजीतून मात्र वर्चस्व करतोय तो स्वप्नील आतकोल या संघाचा गोलंदाज. शेवटचा षटक असताना मात्र कमबॅक केलंय गोलंदाजांनी. अगदी थोडंसं बोंडिवली या संघाची थोडीशी निराशेजनक फलंदाजी पाहायला मिळते. सलामीवीर जोडणे मात्र अचूक फलंदाजी केली होती. शेवटचा चेंडू आहे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रहार केलाय. बहुया क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. अचूक झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र झेड मात्र धरणीला दान केली आणि जातोय सीमारेषे पार. येतोय खणखणीत चौकार डीजे. चिंचाळी आणि तोंडली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चिंचाळी आणि तोंडली या संघाला विनंती करतो की आपण टॉस का बॉक्सकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो हॅलो. मी आपल्या गावचे पेवेकोट मुंबई सहसचिव निलेशजी दुर्गवले यांना विनंती करतो की आपण टॉस का बॉक्सकडे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे आणि मी आपल्या गदादेवी क्रिकेट संघाचे माजी खेळाडू बाबूनाथ ठाकरे यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. त्यानंतर मी आपल्या मुंबई मंडळाचे खजिनदार सूर्यकांतजी चौकीकर यांना विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि मी विश्वास शिगवण याला विनंती करतो की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. अगदी आपल्या या स्पर्धेसाठी आपल्या पेवेकोंड गावचे उपसरपंच विश्वनाथजी टक्के आणि विनोदजी दुर्गवले यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तर मी त्यांच्या टाळ्यांच्या करतात हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर मी आपल्या जोगनवाडी अध्यक्ष पांडुरंग तोरगे यांना सुद्धा विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी आपल्या गदादेवी क्रिकेट संघाचे खेळाडू अंकेश टकपाळ यांना विनंती करतो की आपण पांडुरंग तोरगे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. त्यानंतर मी पांडुरंग राळे यांना सुद्धा विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अगदी चिंचाळी आणि तोंडली या संघाला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे मित्रांनो. थोडंसं सहकार्य करायचं आहे. पांडुरंग राळे मी स्वराज ठाकरे याला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आदर्श ग्रामस्थ मंडळ वरचीवाडी अध्यक्ष सुरेशजी दुर्गवले यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि मी सूरज बोत्रे याला विनंती करतो की आपण त्यांना अविनाशजी सकपाळ यांना सुद्धा विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सिद्धांत ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. अविनाशजी सकपाळ आपण स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपल्या या
स्पर्धेसाठी ज्यांनी पाणी पुरवठा केलेला आहे ते आपले अविनाशजी सकपाळ आणि यांना सन्मानित करतील सिद्धांत साखरे. त्यानंतर आदर्श ग्रामस्थ मंडळ वरचीवाडी उपाध्यक्ष नवनीतजी सकपाळ यांनी सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी आकाश टक्केला विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. त्यानंतर गणेश सकपाळ आपण सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर शिवशक्ती मित्र मंडळाचे हालचीवाडी सहसचिव दिनेश सकपाळ यांनी सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दिनेश सकपाळ आपण सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर आपल्या पेवेगावचे उपसरपंच विश्वनाथजी टक्के आपण सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मी बॉबीनाथजी साखरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विश्वनाथजी टक्के यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना थोडंसं मान्यवरांचं देखील सुशांत दादा थँक्यू. थोडंसं आवाज. त्यानंतर महेंद्र सकपाळ आपण सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हॅलो. पहिला चेंडू अगदी सुशांतने मात्र आपल्या फलंदाजीतून सीमारेषे पार खणखणी षटकार आणि कमबॅक केलं या गोलंदाजाने. पंचांकडे मात्र अपील केली जाते पण पंच मात्र सडसर राहत आहेत. अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाजीतून. आपल्या पेळगावचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजयजी दुर्गवले यादव सुद्धा विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर संतोषजी शिगवण आपण सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर रामचंद्र तोरगे आपण सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आणि आपल्या कर्दळदेवी क्रिकेट संघाचे माजी खेळाडू जयेश चोरगे आपण सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जयेशदादा चोरगे आपण सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर आपल्या पेवेगावचे व्यावसायिक आपले जनार्दन दादा शिगवण यांना सुद्धा मी स्टेजकडे आमंत्रित करतो. त्यानंतर आपल्या कर्दळदेवी क्रिकेट संघाचे उपाध्यक्ष विनोदजी दुर्गवले यांना सुद्धा विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपल्या या स्पर्धेसाठी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं चषक ज्यांच्या मार्फत आपल्याला मिळालेले आहे ते आपले विनोदजी दुर्गवले. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर विशालजी टक्के आपण सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपल्या कर्दळदेवी क्रिकेट संघाचे अगदी नावाजलेले असे बॉलर विशालजी टक्के आपण स्टेजकडे या आणि आपला सन्मान स्वीकारा. त्यानंतर आपले कृषी अधिकारी असलेले योगेश दादा सकपाळ आपण सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अगदी सेकंड सामन्यासाठी मी नाणेफेकीसाठी बोलतोय. चिंचाळी आणि तोंडली या संघाला विनंती करतो आपण मात्र नाणेफेकीसाठी यायचं त्वरित. मी दोन्ही
संघाच्या खरेदीदारांना विनंती करतो, आयोजकांच्या वतीने मात्र आपल्याला सूचना दिली जाते, शेवटचा कॉल असेल मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं आहे. चिंचाळी आणि तोंडली. त्यानंतर श्याम शिगवण आपण सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर प्रकाशजी शिगवण आपण सुद्धा स्टेजकडे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रकाशजी शिगवण. त्यानंतर आपल्या कर्दादेवी क्रिकेट संघाचे माजी बॉलर मनीषजी पवार आपण सुद्धा स्टेजकडे येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. आणि यापुढील होणारा सामना चिंचाळी आणि तोंडली या दोन टीम दरम्यान टॉस घेतला जात आहे. तोंडली संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. मी विश्वनाथजी टक्क्यांना विनंती करतो की त्यांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. अगदी पहिला षटक समाप्त होताच आतकोली या संघाची मात्र धावसंख्या होते ती 15. मात्र फलंदाजी अतिशय चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली, पण एक मात्र विकेट गमावले गेलेत. नाहीतर मात्र अगदी धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी बोंडिवली या संघाने मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी पाहायला मिळते निखिलची आणि स्वप्नीलची. तोंडली संघ आपण आमच्या स्पर्धेसाठी इथे आलात, काय निर्णय असेल तुमचा टॉस जिंकून? आम्ही टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करू. काय सांगाल या आजच्या कर्यादेवी चषकाच्या नियोजनाबद्दल आणि इथे खेळताना तुमची काय रणनीती असेल? आयोजन तर खूपच चांगलं आहे. आम्ही 35 स्कोरच्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. चिंचाळी संघ आपलं सुद्धा स्वागत. काय सांगा, टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? आता तुम्हाला पहिली फलंदाजी करायचं आहे. किती रनाचा टार्गेट तुम्ही समोरच्या संघासाठी ठेवा? ठीक आहे, धन्यवाद आपण आलात. तोंडली संघाने टॉस विन होऊन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अगदी ज्यांचा एक दिवसभर मराठी वाणीतून गोड आवाज ऐकणारा ते सन्माननीय आमचे गुरुवर्य अल्पेशजी जोशी सरांचं देखील आगमन सोहळा झाला आहे समालोचन कक्षामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांचं मात्र यशोचित सन्मान केलं जात आहे, कारण आपली संस्कृतीत आहे आलेल्या मान्यवरांचं मात्र यशोचित सन्मान करावं. आणि आता मात्र आपण जाऊया मॅचकडे. अगदी 2 विकेट गमावल्याच्या नंतर आतकोली या संघाची मात्र धावसंख्या होते ती 15 2 लॉस. आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो कौशल. ऑफ साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती 16. या इनिंगच्या या मॅचच्या नंतर एक गोड आवाज मात्र आपण ऐकणार आहोत ते अल्पेश जोशी सरांचं. खरं म्हटलं जातं ना, आम्हाला नेहमीच समालोचन कक्षामध्ये अगदी विद्यार्थी राहायला आवडतो. अनेकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही नेहमी समालोचन कक्षामध्ये असतो. म्हटलं जातं ना, विद्यार्थ्यांनी गुरुजनांना कमी प्रतीचे लेखू नका आणि विद्या शिकवणे माणूस बनवते, जाणीव तयांची विसरू नका. आम्हाला आयुष्यभर विद्यार्थी राहायला आवडेल, कारण आयुष्यभरातून खूप काही शिकायचं आहे. गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे तो कौशल. निखिल मात्र एक षटकार लागून मोठी फलंदाजी करण्याचा धाडस करतोय, पण निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. निर्धाव चेंडूची सांगता म्हणजेच अगदी वर्चस्व करत चाललेला संघ असेल कदाचित बोंडिवली हा संघ. एक निर्धाव चेंडू सर जर म्हटलं ना तर आपण सामन्याचं कलाटणी घेऊ शकतो, त्यामुळे निर्धाव चेंडू हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे मात्र वर्चस्व करतोय तो कौशल गोलंदाजीतून.
नावाप्रमाणे मात्र कौशल्यगिरी करतोय. जर्सी क्रमांक ज्याचा 8 आहे आणि समोरच्या फलंदाजांची मात्र वाट लावून ठेवतोय आपल्या गोलंदाजीतून. अगदी आपल्याला पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी 56 धावा आहेत आणि 57 धावसंख्या उभा राहायची आहे. क्षेत्ररक्षण मात्र बाउंड्री लाईनच्या इकडे सजवलं गेलंय. 1 धावसंख्या मिळते. एकीवरतीच मात्र समाधान मानता स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 17. आता मात्र कोणाला मिळतोय खतरा. गोलंदाजीतून करतायत की फलंदाजीतून. अगदी शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. सेकंड ओव्हर चालू आहे. एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन आज करून ठेवलंय ते करजाई देवी क्रिकेट संघ पेवेकोण पर्व दुसरे. अगदी आयोजन आहे ते 3रं वर्ष आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होते ती आतकोल या संघाची 18. सर 18 म्हटल्याच्या नंतर इंडियाची जो रण मशीन आहे विराट कोहली त्याचा जर्सी क्रमांक आहे 18 आणि आता 1:30 वाजता त्याची देखील आपल्याला फलंदाजी पाहण्याचं आपल्याला मिळणार आहे. कारण ही रण मशीन मात्र फक्त आपल्याला आता वन डेमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण त्याला रण मशीन का म्हटलं झालं, गेल्या 18 वर्ष सातत्यपूर्व इंडियाचं आपलं नाव ज्याने अटकेपार करून ठेवलं आहे आणि रण मशीन म्हणून त्याला ओळखलं जातं. आज हिटमॅनची देखील फलंदाजी पाहायची आहे. त्याचप्रमाणे मात्र हिटमॅन बनावं लागेल या दोन्ही फलंदाजाला, ते म्हणजे स्वप्नीलला आणि भरतला. हो हो नक्कीच. कारण की एक मातंबर संघ मानला जातो या पट्ट्यातील, म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये जर मानला गेलेला संघ असेल तर नक्कीच बोंडवली हा संघ बरेच असे चॅम्पियन्स झालेले आहेत बरेच ठिकाणी. कारण एक गणेश असेल, निकेश असेल, हे बरेच असे मोठमोठे खेळाडू या संघामध्ये पाहता येतील. नक्कीच, पण प्रयत्न असे करावे लागतील, अगदी पराकाष्ठा करावा लागतील. अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. किती टार्गेट असं एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलं आणि 3 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जातोय. डीजे म्हणजेच अगदी निखिलला मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण देखील अचूक होते, पण रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि सर एक धाव म्हटली ना तर किती महत्त्वाचे आहे आयुष्यामध्ये. शालेय जीवनात जेव्हा परीक्षा देत असतो 1 मार्क्स आणि राजकारण म्हटल्याच्या नंतर अगदी 1 मत, आणि त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये 1 रनाला किती महत्त्वाचे तर या क्रिकेटरांना माहिती आहे. हो हो नक्कीच. कारण की 1 रनाचा महत्त्व हा क्रिकेटरला महत्त्व होतं. 1 चेंडू 1 धाव आणि 1 चेंडू 6 धावा करणारा जर तो कोण असेल तर तो क्रिकेटर असतो. कारण त्याला माहिती आहे की आपल्याला त्यावेळेला काय संयम आणि काय प्रकारे आपल्याला आपली परिस्थिती बाळगावी लागते. आणि खरोखरच चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. गणेश यांच्याकडून एक ऑलराऊंडर खेळाडू मानला जातो संघासाठी, बोंडवली संघासाठी. बरेच वेळा त्याला आपण पाहिलेलं आहे या परिसरामध्ये मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेताना. एक नामवंत खेळाडू मानला जातो पालघर जिल्ह्यातील. नक्कीच हार्ड हिटर म्हणून फलंदाज त्याला आज पाहायला मिळत आहे. अनेक स्पर्धेमध्ये मोठी फलंदाजी करत असतो. निखिल मात्र त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय. सीमारेषेकडे चेंडू जातोय, पण क्षेत्ररक्षण मात्र अगदी आपल्या संघासाठी 1 धाव मात्र वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि यशस्वी देखील झालाय. अगदी धावा मिळतील, 3 धावा मिळत आहेत. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलंय. अगदी रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. जर क्रिकेटमध्ये सर फिटनेस कोणी आणला असेल ना तो विराट कोहलीने, आणि क्रिकेटमध्ये फिटनेस हा खूप महत्त्वाचा आहे. कारण चपळगिरीने मात्र एकेरीचं दुहेरीचं तिहेरी रूपांतर करू शकतो. तो आपल्या शरीरवृष्टी चांगली असली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे मात्र जर आज विराट कोहलीला पाहिलं ना तर अगदी लंडनमध्ये स्थायिक आहे, पण मात्र चांगली फिटनेस जर कोणी क्रिकेटमध्ये असेल तो विराट कोहली. त्याचप्रमाणे मात्र हे दोन्ही प्रयत्न करतायत आतकोली या संघाचे फलंदाज. निखिलला मात्र सर खांद्यावरती मोठ्या जबाबदारी घ्यावी लागेल. धाव संख्या मात्र होते ती 27. हो नक्कीच. विराट कोहली फिटनेस महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. कारण की आपण पाहिलेलं आहे सर सचिन तेंडुलकर असतील, विराट कोहली असतील, रोहित शर्मा असतील, यांची फिटनेस महत्त्वाची असते. प्रत्येक वेळेला प्रत्येक टायमाला त्यांचं जे शरीरासाठी ज्यांनी कष्ट केलं आहे, जसे आपण सकाळी उठतो, आपण आठवड्यातून एकदाच आपण खेळायला जातो रविवारी,
परंतु आपल्याला त्यासाठी देखील खूप प्रयत्न आणि पराकाष्ठा करावे लागते सर. आता मात्र समीकरण येतोय 5 चेंडू आणि 30 धावांची मात्र आवश्यकता आहे. मध्ये अगदी सीमारेषे पार चेंडू करावा लागेल, कारण युवराज सिंगला आता मात्र आठवावं लागेल. त्याचप्रमाणे मात्र पण म्हटलं जातं ना, मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती. आपल्यातला आत्मविश्वास कमी करून चालणार नाही, ही देखील काबिलियत आहे. ती म्हणजे अगदी निखिलकडे आपण सलामीवीरसाठी आलो होतो आणि लेफ्ट हँड बॅट्समन आहे युवराज सिंग. जर आपल्यातला जागा झाला तर आपण देखील सामना घेऊन जाऊ शकतो. तो मात्र सर समीकरण करावा लागेल तो, कारण योद्धा कोणाला म्हटलं जातं, पराकाष्ठा कराव्या लागतील मैदानामध्ये तरच आपण योद्धा होऊ शकतो. ती मात्र जबाबदारी आहे निखिलवरती. आणि गोलंदाजी मार्को सज्ज होते तो कौशल. अगदी पहिला चेंडू निर्धाव चेंडू, म्हणजे समीकरण अवघड करून ठेवलाय तो गोलंदाजाने. जर्सी क्रमांक ज्याचा 8 आहे आणि फलंदाजाची मात्र वाट लावते, कारण म्हटलं जातं ना, मुंबईचा वडापाव आणि लोणावळ्याची चिकी. आणि या गोलंदाजासमोर फलंदाजी पूर्ण पडते फिकी, कारण का गोलंदाजून मात्र वर्चस्व करते. काय वाटतं निखिल प्रयत्न करेल का आपल्या संघासाठी? मात्र निखिलने लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, अगदी अचूक क्षेत्ररक्षण होतंय. निखिल आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, पण रनआउटच्या स्वरूपामध्ये सर आत्महत्या करावी लागते. डीज आहे. चालेल, बिलनची नागी निघाली, पण मात्र आता बॅटमधून सर चौकारांची जरी चौकार षटकारांची आतिषबाजी केली तरी देखील आपण सामन्यामध्ये ते औचित्य फक्त राहिलं आहे. बाकी अगदी 2 चेंडूंचा मात्र सामना 3 चेंडूंचा मात्र सामना बाकी आहे. तिन्ही जरी अगदी चेंडू सीमारेषे पार केले तरी मात्र त्याचा फायदा होणार नाही, पण आपल्या संघाला मात्र अचूक गोलंदाजी मात्र करतोय तो सर कौशल. अगदी 3 चेंडू हाताळले. पहिला निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती मात्र 1 धाव आणि तिसरा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली. म्हणजे वर्चस्व कोण करतोय? अगदी गोलंदाज. हॅलो, हो खरोखरच सर, पण या 3 चेंडूचं महत्त्व त्या फलंदाजाला माहिती पडलं पाहिजे. जर का त्याने मोठा फटका मारला तर कदाच पुढच्या नेक्स्ट टाइम त्याला नक्कीच वरती खाली विचार करतो कर्णधार, की या फलंदाजामध्ये एवढं कॅपेबल आहे की तो कुठेतरी मॅच आपल्याला जिंकवून देऊ शकतो सर. नक्कीच अगदी 11 खेळाडू खेळत असताना मी अगदी सेकंडला येईन, थर्डला येईन असं नाही, पण ते प्लॅनिंगनुसार कर्णधाराला करावं लागतं, कारण कर्णधाराचा तेवढा विश्वास असतो की आपला खेळाडू आपण या 11 11मध्ये आपण का आहोत तो मात्र कारनामा करावा लागतो प्रत्येक खेळाडूला मैदानावरती. हरलो जरी मी आज असेल तरी मात्र पुढे येणाऱ्या स्पर्धेमध्ये मात्र अनुभव घेऊन नक्कीच या मैदानामध्ये मी दाखल होईन असा संघ कदाचित असेल तो आतगोल संघ, कारण ह्या क्रिकेटच आहे. हारजीत या संघामध्ये आहेतच, कधी हरावा लागतो तर कधी जिंकावा लागतो. किती बलाढ्य संघ असतं त्याला देखील इंडियाने नमवले. ऑस्ट्रेलिया संघाला जे नमवण्याचं काम केलं ते सौरभ गांगुली असेल, महेंद्रसिंग धोनी असेल, शरणागती आपला इंडियासमोर आलेला संघ असेल तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. आता मात्र आपण जाऊया दुसऱ्या सामन्याकडे. चिंचाळे आणि तोंडली या संघातील नाणेफेक होऊन मात्र नाणेफेकीचा कॉल गेलाय तो. तोंडली या संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, तरी विनंती करतो अगदी आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. पुढील सामन्याचा मात्र एक गोड आवाज आपण ऐकणार आहात. आमचे गुरुवर्य, आज आमची पहिलीच भेट आहे, पण नक्कीच त्यांच्याकडून देखील आम्हाला अनुभव नक्कीच पाहायला आणि अनुभवायला नक्कीच आवडेल. मी विनंती करतो, मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो, एक गोड आवाज अल्पेशजी जोशी सरांचं आपण ऐकणार आहोत. वेलकम टू अल्पेश सर.